लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे अद्वैत गाडी घेऊन आलेला असतो। अद्वैत जेव्हाच गाडी घेऊन येतो तेव्हा इथे जोगतीन मावशी त्याच्या समोर असतात। जोगतीन त्याच्या समोर असता क्षणी आता तो खाली उतरतो आणि त्यांना विचारत असतो, तुम्हाला काही त्रास तर झाला नाही ना? तुम्ही ठीक आहात ना? ओके आहात ना? सॉरी तुम्हाला लागलं तर नाहीये ना? तेव्हाच जोगतीन म्हणतात, पोरा, तुझ्या संसारावर संकटाचं सावट आलेला आहे आणि त्याचबरोबर खूप मोठी इथे छत्रछाया तुमच्या संसारावर इथे वास करत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला वाचायचं आहे। तुमचा संसार संकटात आहे, त्यावर सावट आलेला आहे। अशा गोष्टी आता अद्वैत समोर आलेल्या असतात। तेव्हा आपण पाहतो की आता इकडे जोगतिनीने या चांदेकरांच्या सगळ्या घरच्यांसमोर सुद्धा काही भाकीतं केलेली असतात आणि तेव्हा सगळेजण इथे खूप अस्वस्थ असतात। इकडे मात्र आता अनामिका म्हणत असते, बापरे, हे सगळं माझ्यासाठी खूपच शॉकिंग होतं, पण त्या एवढ्या कॉन्फिडेंटली बोलत होत्या ना, ते ऐकून खरंच माझ्या अंगावर तर काटाच आला। हे सगळं खरंच अशा पद्धतीने होतं का बरं? तेव्हाच आता सरोज पुढाकार घेते आणि समजावते। ती म्हणते, हे बघ अनामिका, प्रत्येक गोष्ट होती अशीच नाही। हे बघ, हे जे असे जोगतीन असो, त्याचबरोबर बाबा गुरुजी असो, हे सगळं आपल्याला येणाऱ्या संकटाची चाहूल देतात। ते हे होईलच असं नाही, पण तुम्ही त्यापासून सावध राहा किंवा असं काहीतरी तुमच्या आयुष्यात होणार आहे ह्या गोष्टींची ते चाहूल देतात। तेव्हा अनामिका म्हणते, पण खरंच हे मी सगळं पहिल्या वेळेसच ऐकले आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूपच नवीन होत्या असं सुद्धा इथे आता ती बोलत असते। त्याचबरोबर आपण पाहतो की आता कशा पद्धतीने तिने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या आणि त्याचबरोबर बोलल्यानंतर इकडे आता सरोज तिला समजावण्याचं काम करत असते। ती म्हणत असते, हे बघ, इथे श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। श्रद्धा आपण ठेवतो, पण माई नेहमी सांगायच्या, पूर्वी ही अशी लोक नेहमी यायची आणि ही पूर्वी अशी लोक आल्यानंतर खूप काही वेगवेगळ्या पद्धतीची भाकीत इथे ती लोक करायची, पण तेव्हा मात्र माईंनी अगदीच खंबीरपणे उभं राहायला शिकवलं आणि खंबीरपणे उभं राहायला शिकवल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। त्याचबरोबर आता किती विश्वास ठेवायचा, ह्या सगळ्या गोष्टीवर किती काय काय करायचं, हे सगळं आपल्या हातामध्ये असतं असं सुद्धा आता इथे सरोज अनामिकाला समजावण्याचं काम करत असते। इकडे आता अद्वैत विचार करत असतो, हे सगळं काय होतं आणि त्याचसोबत त्या मावशी काय बोलत होत्या, म्हणजे कसलं आणि कोणतं संकट इथे येणार आहे हे तर मला इथे कळत नाही। आणि त्याचबरोबर आता रजनी म्हणत असते, हो वहिनी, ते सगळं काही खरं आहे, पण मला तर खूपच जास्त काळजी वाटते, मला सुद्धा खूप भीती वाटते। तर आपण पाहतो की आता इकडे दुसऱ्या बाजूला जे आबा आहेत, आबा मात्र इथे अस्वस्थ झालेले असतात। आबा एका गोष्टीचा विचार करतात, ते म्हणतात, हे सगळं माझ्यामुळे होतंय, माझ्यामुळे, मी केलेल्या भूतकाळातील काही गोष्टीमुळे हे सगळं काही इथे होतंय असं इथे आता ते बोलत असतात। काळात झालेल्या त्या गोष्टींमुळे हे सगळं होतंय, नाही, माझ्या चुकांची शिक्षा इथे माझ्या मुलांना वगैरे इथे नको मिळायला। जरी झालं तरी सुद्धा ह्या गोष्टीवरती मला इथे तोडगा काढला पाहिजे, काही जरी झालं तरी सुद्धा ह्या गोष्टीचा मला इथे काहीतरी इथे विचार केला पाहिजे असं आबा म्हणतात आणि धावतच हातामध्ये नारळ असतो तो बाहेर घेऊन इथे ते धावत असतात। इकडे सगळेजण आबांना काय झालंय म्हणूनच त्यांच्या पाठीमागे लागलेले असतात। आबा, काय झालंय तुम्हाला? आबा, तुम्ही असे का वागताय? आबा प्लीज, काय झालेलं आहे? असा इथे ते विचार करत असतात। तेव्हाच आपण पाहतो की आता अद्वैत आबांना पकडतो आणि त्याचबरोबर त्यांना बेडवर झोपवण्यासाठी मदत करत असतो। इकडे लगेचच आबांच्या हातामध्ये एक नारळ असतो आणि हे नारळ घेऊन काय करत आहेत असा विचार आता ती लोक करत असतात। त्याचबरोबर हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर आबा असे का वागतायत ह्या गोष्टी रोहिणीच्या मनामध्ये येत आहेत। इकडे आबा म्हणत असतात, नाही, मला जाऊ दे, मला हे करायचं आहे। तेव्हाच इथे ही म्हणत असते, डॅड, तो नारळ का सोडत नाहीयेत? नेमकं त्या नारळचं आणि त्याचं ह्या जोगतिनीने सांगितल्याचं काहीतरी कनेक्शन आहे का? ह्या बा असे का वागत आहेत असा रोहिणी इथे विचार करत असते। नाही, मला ना ह्या सगळ्या गोष्टी इथे शोधल्या पाहिजेत, हे सगळं काय आहे ना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार मला इथे करायला पाहिजे असं आता इकडे रोहिणी बोलत असते। रोहिणीने ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता इकडे मात्र
नक्कीच त्या जोगदिनीने सांगितलेलं आणि त्यासोबत ह्या नारळाचं नक्कीच काहीतरी कनेक्शन आहे असा इथे ती विचार करत असते. इकडे आता अद्वैतने लगेचच डॉक्टरांना कॉल केलेला असतो आणि डॉक्टरांना कॉल केल्यानंतर इथे पटकन डॉक्टरांना बोलावून घेण्याचं काम करत असतात. तुम्ही लवकरात लवकर या, कारण इथे आता आजोबांची तब्येत खूपच जास्त खराब झालेली आहे. त्याचबरोबर तुम्ही लवकर या असं म्हणूनच आता आबांना सगळे समजावत असतात. पण इकडे मात्र आबा काही केले ऐकत नसतात. आबा म्हणत असतात, नाही मला जाऊ दे अद्वैता, जाऊ दे. इकडे हा नारळ कसला आहे आबा, द्या ना इकडे हा नारळ, असं म्हणून अद्वैत त्यांच्या हातातला नारळ घेतो आणि बाजूला ठेवतो. तेव्हाच रोहिणी म्हणत असते, हे बघा आबा तुम्हाला काय झालेलं आहे, काय एवढे अस्वस्थ आहात, तुम्हाला बरं वाटत नाहीये का, प्लीज काही नाही होणार आहे, शांत बसणार आहात का जरा. आणि त्या जोगदिनीने सांगितलेलं ती एक आपण श्रद्धा ठेवूयात, पण प्रत्येक गोष्टीमध्ये अंधश्रद्धा नकोय ना. हे बघा आपण काळजी घेऊयात, काही नाही होणार आहे, कोणाला काही एक होणार नाही, असं आता इथे रोहिणी बोलत असते. आता रोहिणीने ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर इकडे मात्र आपण पाहतो की आता कशा पद्धतीने संगीताला कलाची काळजी असते, कारण कला आजारी असते आणि कला आजारी असल्यामुळे ती विचार करत असते, नाही मला कलेचा थोडासा विचार करावा लागेल. त्याचबरोबर इथे माझी कली कधीच आजारी नसते, पण आत्ता माझी कली का बरं आजारी आहे मला कळत नाही आणि त्यामुळेच ती खूप अस्वस्थ असते. तेवढ्यातच आता तिच्या मनात विचार येतो, काय करू, मी एकदा जाऊन येऊ का कलीकडे, कली बरी तर असेल ना, काय झालेलं असेल तिला. आणि त्याचबरोबर काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे माझ्या कलेचा मला विचार केला पाहिजे. आत्तापर्यंत माझी पोर कधीच आजारी पडली नाही, पण आत्ता बघा ना ती कशी आजारी पडत आहे, काय करायचं हे समजत नाही आहे. तेव्हाच दिनकरराव आता संगीताला समजावण्याचं काम करतात. ते म्हणत असतात, हे बघ संगे, जरा तू शांत हो, काळजी करू नकोस आणि तिथे सगळेजणच काळजी घेण्यासाठी आहेत ना, मग तू एवढी काळजी का बरं करतेस तिची. असं बोलल्यानंतर संगीता म्हणते, हो ते सगळं खरं आहे, पण त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की मला आता माझ्या कलेची खूप काळजी वाटत आहे. इकडे अद्वैत विचार करतो, बापरे हे सगळं काय आहे, आणि त्याचसोबत आबा किती अस्वस्थ झालेले आहेत, काय करावं काहीच कळत नाहीये, काय करू. डॉक्टर आले की एकदा चेक करायला सांगतो. त्याचबरोबर इथे घरामध्ये हे वातावरण असं का झालेलं आहे, चालले घरामध्ये सगळेजण आजारी आहेत, त्याचबरोबर कला आजारी आहे आणि इतर लोकांना पण खूप जास्त त्रास होतोय, काय करायचं, सगळं काही ठीक होईल ना. आणि त्याचबरोबर मला एक गोष्ट इथे समजत नाहीये की इथे माझ्या आणि कलेच्या संसारावर कसलं सावट येणार आहे. याच विचारामध्ये अद्वैत असतो आणि याच विचारामध्ये असलेला अद्वैत आता खूप अस्वस्थ असतो, खूप विचार करत असतो. तेवढ्यात सोहम तिथे आलेला असतो आणि सोहमच्या हातामध्ये पाण्याचा ग्लास असतो आणि सोहम त्याला पाणी पिण्यासाठी देण्याचा प्रयत्न करत असतो. समोर ग्लास पकडतो, पण इकडे मात्र तो काही त्याच्याशी फारशी ओळख दाखवत नाही किंवा बोलत नाही, लगेचच तोंड बाजूला करतो. तर सोहम म्हणत असतो, दादा घे ना पाणी, घे ना प्लीज, माझ्यावर तू अजून चिडला आहेस का, मला माफ करणार आहे दादा, असं इथे तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर सोहम लगेचच गुडघ्यावर बसतो आणि रडायला लागलेला असतो. दादा सॉरी ना रे, काल जे काही झालं ते माझ्याकडून चुकून झालंय आणि मला कळलं नाही मी तुला काय बोलत होतो, कशा पद्धतीने तुला मी सगळ्या गोष्टी इथे खूप बोललोय ना रे. दादा प्लीज तुझ्या ह्या लहान भावाला माफ करणार नाहीयेस का रे. तेव्हाच रडायला लागलेला सोहम लगेचच आता अद्वैतच्या मिठीत पडतो आणि लगेच अद्वैत त्याला माफ करण्याचा प्रयत्न करत असतो. किती नाही म्हटलं तरी लहान धाकटा भाऊ आहे आणि त्याचसोबत आत्तापर्यंत लहान भावाला इथे अद्वैतने खूप सपोर्ट केलेला असतो आणि सोबतच सपोर्ट केल्यामुळे आता तो या पद्धतीने इथे रडतोय, माफी मागतोय, म्हणून त्याला माफ केलंच पाहिजे. दादा मी तुला खूप नाही ते बोललोय, मी असं म्हटलं ना की इथे तू माझ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी इथे करायला नकोयस म्हणून. दादा खरंच रे माझं चुकलंय, मला माफ कर, मी असं नको वागायला होतं. दादा खरं सांगू का तुला की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझी चूक आहे आणि मी इथून पुढे या पद्धतीने असं कधीच वागणार नाही, प्लीज आता मला एक शेवटची संधी दे रे दादा तू. असंच आता सोहम इथे गयावया करतो आणि रडायला लागलेला असतो. तेवढ्यातच आता अद्वैत एका गोष्टीचा विचार करत असतो. तेव्हा सोहम आणि अद्वैत उठून उभे राहतात आणि अद्वैतला आता एक मोठा भाऊ म्हणून धाकट्या भावाला समजावून सांगायचं असतं आणि माफसुद्धा करायचं असतं. तो लगेचच आता इथे सोहमला
माफ करत असतो. तो म्हणत असतो, हे बघ सोहम, शांत हो, प्लीज शांत हो, नको रडूस. आणि त्याचबरोबर इकडे सोहम म्हणतो, दादा नाही, माझं चुकलेलं आहे, मला शिक्षा कर, तुला हवं ती शिक्षा तू इथे मला कर, पण प्लीज इथे असा शांत राहू नकोस ना. पण अद्वैत म्हणत असतो, हे बघ चुका सगळ्यांकडूनच होतात, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की हे बघ तू वागलास चुकीचा, आपण काळजी करू नकोस, इथे काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे आता मी तुला माफ केलेला आहे, असं सुद्धा इथे आता तो बोलत असतो. त्याचबरोबर इथे आपण पाहतो की आता ह्यांचं दोघांचं पॅचअप झालेलं असतं आणि त्यामुळेच इकडे पाहतो की दुसऱ्या बाजूला जी काही इथे अनामिका आणि त्याचबरोबर इथे आता रोहिणी एकत्र येतात. रोहिणी ह्या दोघांना एकत्र पाहिल्यानंतर म्हणत असते, नाही काही जरी झालं ना तरी हे राम लक्ष्मण एकत्र येता कामा नये, ह्यांच्या इथे नात्याला सुरुंग लावलाच पाहिजे, काही जरी झालं तरी सुद्धा ह्यांना वेगळं केलंच पाहिजे, असं रोहिणी बोलत असते. तेव्हा रोहिणी हे सगळं बोलत असताना अनामिका म्हणत असते, नका काळजी करू तुम्ही मॅडम, मी काय करायचंय आणि काय नाही ते सगळं काही बघते, काही जरी झालं ना तरी सुद्धा हे एकत्र येता कामा नये. ह्या सोहमला एवढ्या लवकर इथे त्याची चूक कळेल आणि लगेचच तो इथे अद्वैतची माफी मागेल, ह्या गोष्टी तरी मला इथे वाटल्या नव्हत्या, हे कसं झालंय एवढ्या लवकरच. अनामिका तू काय करतेस? त्यावरच अनामिका म्हणत असते, हो मॅडम मी बघते, तुम्ही नका काळजी करू. आणि त्याचबरोबर इथे काही जरी झालं ना तरी सुद्धा हे एकत्र जर आले ना तर आपला सगळा प्लॅन इथे फसू शकतो, आपल्या सगळ्या प्लॅनची इथे वाट लागू शकते, असा आता इथे ती विचार करत असते. त्याचबरोबर हा सगळा काही विचार इथे तिने केल्यानंतर एका गोष्टीचा ती विचार करते, काही जरी झालं ना तरी सुद्धा आपल्याला एकदा का होईना पण हे सगळं काय आहे, कशा पद्धतीने आहे हे समजून घेतलं पाहिजे. तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता कशा पद्धतीने इकडे आबा जे आहे ते आजारी असतात आणि आबा आजारी पडल्यानंतर डॉक्टरांना बोलवलेलं असतं आणि त्यांना होणारा त्रास इथे डॉक्टरांसमोर सांगण्याचं ती लोक काम करतात. त्याचबरोबर आपण पाहतो की आता डॉक्टर आलेले असतात आणि डॉक्टर आबांना चेक करतात. आबांना डॉक्टर चेक करत असताना आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की डॉक्टर म्हणत असतात, तुम्ही नका काळजी करू, एवढं काही झालेलं नाहीये, थोडीशी अस्वस्थता आणि थोडेसे ते घाबरलेले आहेत आणि त्यामुळेच इथे त्यांना हा त्रास इथे होत आहे, त्यामुळे तुम्ही नका काळजी करू, असं बोलल्यानंतर आता इकडे पाहतो की आता आबांच्या हातामध्ये एक नारळ असतो आणि त्याचबरोबर इथे आबांना ते लोक चेक करत असतात. आबांना चेक केल्यानंतर आता इकडे आबा म्हणत असतात, नाही नाही मला काही नाही झालेलं, प्लीज मला जाऊ देत, मला सोडा वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी इथे ते बोलत असतात. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर लगेचच इकडे डॉक्टर म्हणतात, मी काही मेडिसिन तुम्हाला लिहून देत आहे, ते तुम्हाला कंटिन्यू त्यांना द्यायचे आहेत आणि त्याचबरोबर इथे काही जरी झालं ना तरी सुद्धा तुम्हाला त्यांची व्यवस्थित काळजीसुद्धा इथे घ्यायची आहे, असं सुद्धा इथे आता ती लोक बोलत असतात. आणि त्याचबरोबर हे सगळं काही बोलल्यानंतर इकडे आपण पाहतो की कशा पद्धतीने आता इकडे लगेचच आबांना थोडंसं बरं वाटत असतं. आता सगळेजण बाहेर गेलेले असतात आणि सगळेजण बाहेर गेल्यानंतर इकडे जो आपला अद्वैत आहे तो आबांच्या बाजूला बसतो आणि आबांच्या बाजूला बसल्यानंतर इकडे आबा तुम्हाला काय होतंय, तुम्ही ठीक तर आहात ना? तेव्हा आबा म्हणतात, हो मी ठीक आहे, पण मला ना थोडंसं बोलायचं आहे. तेव्हा काय बोलायचं आहे असं विचारल्यानंतर, हे बघ अद्वैता, हा नारळ कसला आहे आबा? तेव्हाच हा नारळ जो आहे ना तो अमोशाला इथे आपल्या जमिनीमध्ये पुरायचा आहे, म्हणजे आपल्या घरावर आलेले सगळे जे संकट आहेत ना ते इथे दूर होतील. आणि तेव्हाच इथे आबा, असं काही नसतंय, नाही जोगदिनीने सांगितलं आहे आणि जे जोगदिनीने सांगितलंय ते सगळं आपल्याला करायचं आहे, तू हा नारळ इथे जमिनीमध्ये हे कर. त्यावरच आता अद्वैत आबांना समजावून सांगण्याचं काम करतो. तो म्हणतो, आबा प्लीज जरा तुम्ही शांत होणार आहात का? नका एवढ्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार करू, तुम्हाला त्रास होतोय आणि तुम्ही शांत झोपा बरं, जरा वेळ हे मेडिसिन घ्या आणि झोपा, असं म्हणून आता इकडे अद्वैतने त्याला समजावलेलं असतं आबांना. आणि तेव्हा आबांना समजावल्यानंतर इकडे त्यांना थोडंसं बरं वाटत असतं आणि आराम करायला लावलेलं असतं. आता अद्वैत इथे त्याच्या खोलीमध्ये जातो. खोलीमध्ये जातो, पाहतो तर तिथे कलासुद्धा झोपलेली असते, कारण तिला सुद्धा इथे आता त्रास होत असतो. त्याचबरोबर इथे
जो काही अद्वैत खोलीमध्ये जातो आणि पाहतो तर तो म्हणत असतो, बरं झालं ह्या गोष्टीपासून कला तरी खरे तरी इथे लांब आहे, म्हणजे तिला तरी कमीत कमी ह्या सगळ्या गोष्टींचा इथे त्रास होत नाही, म्हणजे काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे ह्या सगळ्या गोष्टी तिच्यापासून दूर आहेत. पण ह्या घरावर काय चाललेलं आहे, कसलं संकट येणार आहे आणि आबा इथे किती अस्वस्थ आहे. त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी अशा नको व्हायला आहेत. बिचारी कला ही सुद्धा आत्तापर्यंत कधी आजारी पडलेली नाही, पण आता ती सुद्धा इथे आजारी पडलेली आहे. नेमकं काय सुरू आहे ह्या गोष्टी मला इथे कळतच नाहीयेत. त्याचबरोबर खरे काय ग हे किती दिवस असे आजारी राहणार आहेस, असं आता इथे अद्वैत जो आहे तो इथे बोलत असतो. आता अद्वैतने ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर तो तिच्या डोक्यावरून हात फिरवतो. आता संध्याकाळची बरीच वेळ झालेली असते आणि आबा झोपलेले असतात. तेव्हाच आबांच्या स्वप्नामध्ये एक अज्ञात व्यक्ती येते आणि ती म्हणत असते, किती किती दिवस असं झोपून राहणार आहेस, किती दिवस लोकांना फसवत राहणार आहेस. आता इथे जे काही इथे सत्य आहे ते इथे बाहेरच येणार आहे आणि त्याचबरोबर पहिला जो शाप आहे तो इथे खरा होणार आहे. तुझ्या घरावर संकट येणार आहे आणि तुझ्या घरावर संकट आल्यानंतर सगळ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होणार आहेत त्या एका शापामुळे. त्याचबरोबर तू इथे केलेल्या भूतकाळातील चुकांमुळे हे सगळं काही ते होणार आहे असं इथे ते बोलत असतात. त्याचबरोबर आता हे सगळं काही बोलत असताना आबांना खूप मोठी भीती वाटत असते. ती व्यक्ती म्हणत असते, किती दिवस लपून राहणार आहेस, काही जरी झालं तरी सुद्धा इथे केलेल्या कर्माची इथे परतफेड करावीच लागणार असते, असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात. तेवढ्यातच आबा जोराजोरात ओरडतात, धावायला लागलेले असतात. तेव्हा अद्वैत धावतच इथे येतो आणि आबांना पाणी प्यायला देत असतो. त्याचबरोबर घरातील इतर लोक सुद्धा जमा झालेले असतात आणि इतर लोक सुद्धा जमा झाल्यानंतर इथे विचार करत असतात की हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर आबा तुम्हाला काय होतंय, तुम्हाला कसला त्रास होतोय का, तुम्हाला कसलं स्वप्न पडलेलं आहे का, आणि त्याचबरोबर इथे तुम्ही नका काळजी करू, जरा आराम करा बरं, आणि त्याचबरोबर इथे नका काळजी करूस, आणि त्याचबरोबर तुम्ही हे सगळं काय आहे. तेव्हाच आबा म्हणत असतात, हो मला ना कसलं तरी स्वप्न पडलंय, पण अद्वैता मला तुझ्याशी बोलायचंय, आणि त्याचबरोबर आणि काय बोलायचं आहे. आता इकडे रोहिणी म्हणत असते, मला असं वाटतंय की ते भाकीत आणि त्याचबरोबर हे आबांचं स्वप्न ह्याच सगळ्या गोष्टींचं काहीतरी कनेक्शन आहे असं इथे आता ते बोलत असतात. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर लगेचच रोहिणी म्हणते, नाही काहीतरी इथे आता विचार करावाच लागेल आहे, आणि त्याचबरोबर काय विचार करायचा असा इथे तिला प्रश्न पडलेला असतो. असा प्रश्न पडल्यानंतर आता इकडे पुढील भागामध्ये आपण पाहतो की आता अद्वैत जो आहे तो आबांच्या शेजारी बसलेला असतो आणि बसल्यानंतर आपा म्हणत असतात की हे बघ अद्वैता, माझं एक काम कर आणि त्याचबरोबर हा जो काही नारळ आहे ना तो इथे जमिनीमध्ये आमुषाला पुरून टाक, म्हणजे आपल्या घरावर येणारं सगळं संकट, सगळं काही सावट इथे दूर होईल, आणि त्याचबरोबर हे सगळं दूर झाल्यानंतर सगळ्या काही गोष्टी ते व्यवस्थित होतील. करशील ना एवढं अद्वैता, माझ्यासाठी करशील ना, असं इथे आता आबा इथे अद्वैतला बोलत असतात. तेव्हाच अद्वैत इथे पाहतो की आबांना ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप जास्त गरजेचं होतं, कारण आबा खूप जास्त इथे अस्वस्थ झालेले असतात आणि ह्या सगळ्यांच्या संसारामुळे आणि हे सगळ्यांचे संसार वाचवण्यासाठी आबांनी हे एवढं मोठं टोकाचं पाऊल असं अद्वैतला उचलायला सांगितलेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि त्याचबरोबर अपकमिंग भाग पाहायचे असतील, जाणून घ्यायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन आणि त्याचसोबत इंटरेस्टिंग अशा एपिसोड सोबत. तोपर्यंत पाहत रहा लक्ष्मीच्या पावलांनी.